कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। विषय आहे खालापूर तालुक्यातल्या तुपगावमधला। तिथला रस्ता चोरीला गेलाय। अगदी बरोबर ऐकताय, तिथला रस्ता चोरीला गेलाय। इतर जिल्हा रस्ते विकास व मजबूतीकरण करणे या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मार्ग 94 तुपगाव बौद्धवाडी रस्ता तयार करणे या कामासाठी 10 लाखांचा निधी प्राप्त झाला। या कामाचं एस्टिमेट बनवलं जिल्हा परिषद उपविभाग कर्जतचे बांधकाम उपअभियंता खिल्लारे साहेबांनी। याआधी कोणत्याही निधीमधून या रस्त्याचं काम झालं नाही, त्यामुळे प्रस्तावित निधीमधून हा रस्ता करण्यात येईल असं प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलं। दिवसांमागून दिवस निघून गेले, अजूनही रस्ता होत नाही म्हटल्यावर गावातील निलेश मोरे या जागरूक तरुणानं माहिती घेतली आणि एक धक्कादायक प्रकार समोर आला। कागदावर हा रस्ता पूर्ण आहे आणि ठेकेदारानं अधिकाऱ्यांची दिशाभूल करून दुसऱ्याच कामाचे अगदी पायऱ्यांचे फोटो पाठवून काम पूर्ण झालंय असं सांगितलंय। अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाची शहानिशा न करता अगदी केबिनमध्ये बसूनच काम पूर्ण असा शेरा मारलाय। आलिशान केबिनमध्ये बसलेल्या खिल्लारे साहेबांना रस्त्याची वस्तुस्थिती आणि ठेकेदारावर केलेली कारवाई याची माहिती विचारल्यावर दरदरून घाम फुटला। ठेकेदारानं आणि अधिकाऱ्यांनी हातमिळवणी करून रस्ता चोरला असे आरोप व्हायला लागले। या रस्त्याचा निधी ज्या कामासाठी आलेला होता ते काम सोडून ठेकेदारानं परस्पर स्मशानभूमीकडचा रस्ता बनवला आणि तशी पाटी सुद्धा लावली। ठेकेदारावर कारवाई करून नव्या ठेकेदाराला नियुक्त करून त्वरित कागदावर नमूद असणारा रस्ता प्रशासनानं करून द्यावा, अन्यथा ऑफिस बाहेर उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला। निवेदन स्वीकारताना कॅमेऱ्याकडे बघण्याची मात्र साहेबांची काही हिंमत झाली नाही। कदाचित योग्य वेळी ठेकेदारांवर वचक ठेवून जबाबदारीने कर्तव्य पार पाडलं असतं तर आज निर्भीडपणे प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आणि नजरेला नजर देत आज हेच अधिकारी अभिमानानं जगले असते, अशा चर्चांना उधाण आलं। बघूयात कार्यालयात झालेली चर्चा आणि अधिकाऱ्यांची मजेशीर उत्तरं। रस्ता चोरीला गेलेला जो प्रकरण आहे, तुपगाव येथे दलित वस्तीतला रस्ता चोरीला गेल्या प्रकरणात आम्हाला त्यांनी एक निवेदन दिलं। त्या निवेदनाबाबत आम्हाला आमच्या बांधवांना न्याय देण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत। सदरी बाब तुमच्या निदर्शनास आलेली आहे। त्या रस्त्याबाबत आम्हाला तुम्ही थोडंसं माहिती द्या पाहिजे, रस्ता चोरीला गेला कसा? रस्ता ग्रामीण मार्ग 98 तुपगाव बौद्धवाडी जोड रस्ता तयार करणे 10 लाखांचं काम होतं। ग्रामीण मार्ग 95 टाईप मिस्टेक आहे, 95 आहे टाईप मिस्टेक आहे। 95 आहे प्रमाणाची जी कॉपी 98 टाईप मिस्टेक झाली आणि मग तसंच तिथे वर पडलं 98। त्यानुसार ते काम आपण याला दिलं होतं हर्षद वसंत मोरे, बरोबर। हे आहेत ठेकेदार त्या कामाचे। तर तो रस्ता जो आहे ना, तर त्याचा विषय असा झाला आहे की ते जे काम होतं स्मशानाकडे त्या ठेकेदारांनी संबंधित ठेकेदारांनी काम केलं स्मशानाकडे जाणं रस्ता, बरोबर। तर त्यामुळे आपण त्याचं काही देयक वगैरे दिलेलं नाही। आपण त्यांना सांगितलं होतं की आम्ही प्रत्यक्ष पाहणी करू कुठे काम केलं ते रस्त्याची, त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करू। ज्यावेळेस मी प्रत्यक्ष यांचा अर्ज होता, मोरेंचा पण होता आणि गावडेंचा पण होता, त्यानुसार त्यांनी आम्हाला की साहेब तुम्ही पाहणी करायला ते कुठे काम केलं काय केलं रस्ता कुठला केला, त्यानुसार आपण पाहणी केली की त्यांना म्हटलं ठीक आहे मी येतो पाहणी करू आपण। तर आम्ही त्या दिवशी पाहणी केली, हे पण होते। त्यावेळेस ते काम जे आहे ते त्यांनी स्मशानाकडे काम केले ते दाखवलं, ते काय थोडंफार केलं की काय ते काम आम्हाला तर मी रिजेक्ट केलेलं आहे। त्या दिवशी त्याला सांगितलं आम्ही ठेकेदाराला नोटीस, त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी ठेकेदाराला नोटीस दिली होती की 8 दिवसात तुम्ही जे काम केले ते मान्य नाही, तरी तुम्ही नव्याने परत काम सुरू करून ते काम पूर्ण करून द्या अशी आम्ही त्याला नोटीस दिली। त्यामुळे तो रस्ता चोरीला गेला हे काही असं बरोबर नाही, काम होणार आहे ते 100%। नाही लक्षात घ्या, माझ्या माहितीनुसार जेवढं मला नॉलेज आहे
95 तुपगाव बौद्धवाडीला जो तुम्ही निधी दिलेला आहे, तुम्ही टायटल प्रमाणे ह्या गावासाठी तुम्ही रस्ते दिला, ह्या रस्त्या दलित वस्तीसाठी ते रस्ते दिलेले आहे. तुम्ही तिकडे ऐका ना, किंवा बौद्धवाडी आहे बघा, स्पष्ट रस्त्याला नोंद तशी आहे की तुपगाव बरोबर. तिथे निधी वापर कुठे झाला पाहिजे होता? रस्त्यावर. मग तो तिकडे स्मशानभूमीचा वगैरे याच्यामध्ये प्रपोजल कुठे फोटो बघा, कुठेही त्याच्यामध्ये एक वाक्य सुद्धा लिहिलं नाही. तो निधी वापरण्याचा अधिकार त्याला कोणी दिला का? त्याला नाही दिला ना. त्याला त्याच्यामध्ये तुम्ही आता सांगा, जी वर्कआउट काढली ती कोणी काढली? बरोबर. या सर्व गोष्टींमध्ये कार्यकर्ते त्यांचे अभियंते जबाबदारी काय? अभियंते जबाबदारी हे जागेवर प्रत्यक्ष काम कुठे केले, काय केले ते पाहणी करून नंतर आपण त्याचं पेमेंट करतो. बरोबर. हे सर्व गोष्ट त्यांनी पाहणी केली, एस्क्यूम आपण बोलतो, एस्क्यूम नाही झालं. बरोबर. एस्क्यूम पण झालं नाही, सर्व गोष्टी झाल्या नाही. त्याच्यामध्ये पाहणीमध्ये मग त्यांनी पाहणी काय केली? पाहणी यांनी असं केले की इलेक्शन म्हणून फोटो पाठवले. आम्ही इलेक्शनचे होतो, नंतर हे आम्ही त्याच्यावर काहीच कारवाई केली, सगळे इलेक्शन होतो. ह्यांचा माहिती अधिकार आल्यानंतर आम्ही त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही. त्यांनी आम्हाला फोटो फक्त ऑफिसला जे सादर केले, ते माहिती अधिकारमध्ये जे फोटो आमच्यावर सादर केले तेच फोटो आम्ही ह्यांना दिले. आणि त्या सुद्धा स्पष्ट म्हणले की बाबा ह्या कामाचं 1 रुपयाचं पेमेंट आपण त्यांना दिलेलं नाहीये. असं पत्र आहे तुमच्याकडे दिलं काय आहे का? तुमच्याकडे न दिलेलं काय? काय पत्र ते माहिती आहे, यांना उत्तर दिलेली कॉपी आहे. आता आमची याच्यामध्ये एकदम स्पष्ट मागणी आहे, तुमच्यामध्ये जे कोणी अधिकारी ऐका ना, याच्यामध्ये सर्व गोष्टी सिस्टमॅटिक तुम्ही बघायला गेलं, सर्व डिपार्टमेंटली तुमची चुकी आहे. आता बघा कसं आहे, तुम्ही म्हणताय की त्यांना पेमेंट दिलं नाहीये, बरोबर. आम्हाला प्रूफ करण्यासाठी असं तुमच्याकडे कुठला पेपर आहे की त्या ठेकेदाराला तुम्ही बिल दिलं नाही असं प्रूफ? आमचं दर महिन्याला आता हा डिसेंबर महिना 2024चा जत काय दिले आम्ही, काम प्रगती, अखेर खर्च 0, शिल्लक निधी दर महिन्याला आम्हाला. इव्हन तुम्हाला डाऊट असेल ना तर मी अलिबागवरून त्या कामाची पूर्ण फाईल आणून तुम्हाला देतो. त्याचा 1 रुपये खर्च झाला असेल तर तुम्ही मला सांगा, मी काय काय असेल ते कारवाई करतो. तर मी त्यांना माहिती, मी बोललोय त्यांची. कामाची तारीख काय होती? साधारण कधी निघलं? 23-24 काम 25 पर्यंत एखाद्या बौद्धवाडी वस्तीचा रस्ता होतच नाही. 2 वर्ष तो माणूस त्या रस्त्याला कसं जाणार येणार? एवढं डिले व्हायची कारण काय? ठीक आहे, तुम्ही माझा चोरीला नाही गेला, पण जर वर्क ऑर्डर 23-24 आणि 25 पर्यंत रस्ता होत नाही. 23-24चा वर्क ऑर्डर त्याच्यावर पेक्षा पहिली गोष्ट असते, पण स्मशानभूमीचं काम करायचं शेवटी त्यांना अधिकार हे कोण देत आहे? आपण तर दिलेलं नाहीये. आणि ते फोटो आहे ना, त्यांनी ते फोटो सबमिट केले, ते तुमच्या कार्यालयाकडे केले. मग त्या गोष्टी तुम्ही चौकशी करून तात्काळ केली ना, म्हणूनच आम्ही प्रत्यक्ष आलो. कारण इलेक्शन पिरियड मध्ये त्याने जेव्हा फोटो दिले रावसाहेबांना, आता डायरेक्ट मी तर स्वतः एकदम जात नाही. रावसाहेबांनी त्याचे फोटो बघितले, त्यांनी ते उत्तर देऊन टाकलं. समजा फोटो काम केलं म्हणून, पण प्रत्यक्ष ज्यावेळेस आम्हाला काम बघायचं होतं, एसपीएम असतं त्याच्यावर, एसपीएम म्हणजे आपल्याला थर्ड पार्टी असते, पुण्याचे साहेब असतात, ते येतात प्रत्यक्ष कामावर, त्यांची पाहणीचा रिपोर्ट येतो. ग्रामपंचायतचा अहवाल असतो, ग्रामपंचायतचा आपला दाखला पण असतो, त्याला काम पूर्ण दाखला घेतो आपण हँडओव्हरचा, कारण याला ग्रामपंचायतनेच दाखले दिलेले. त्यानंतर ती प्रोसेस होते बिल व्हायचं की नाही. हे ह्या स्टेजला जर आम्ही ज्यावेळेस पाहणी केली त्यावेळेस मी त्या जागेवर सगळ्यांसमोर सांगितलं, हे काम मला मान्य नाही. रावसाहेबांनी स्वतः सांगितलं, आपल्याला सांगितलं, हे काम मला पाहिजे, कारण मी आपल्याच समाजाचा विषय आहे आणि मला माझ्या समाजाबद्दल भरपूर काही आहे. तुम्ही ते यांना ओळखता, गौतम गवई, आरबीआय वंचितचे, डोंबिवलीचे, बोला. माझे रिलेटिव्ह ते सर्व झालं. मग आम्हाला पण शोकांतिका जे काही सर्व गोष्टी होत असताना तुम्ही आता आम्ही बघा ह्याच्यामधून आहे ना, सीओकडे तक्रार दाखल करा उद्या चाललेलं आहे. जोपर्यंत खर्च झालेला नाही साहेब, मी काम 100% आपलं काम आपलं करून काम आहे ना. आज तुम्ही 100-200% काम तुम्ही करून देणार, तो आम्ही करून घेणार. तात्काळमध्ये तुम्ही बघा, आज तुम्ही प्रशासन म्हणून, मी काय प्रशासन म्हणून जे काय असेल तुम्ही तिथे आता तात्काळ रस्ता करून देतो, सर्व गोष्टी करायला तुम्ही तयार आहे. रिजेक्ट केलेलं आहे आपण. त्या कामाचं 1 रुपये त्याला पेमेंट होणार नाही. जे काय केलं त्याने, काय 2 लाख काय 5 लाख केले स्मशानभूमी, त्याचंही कुठलं आपल्याकडून 1 रुपये त्याला पेमेंट होणार नाही, याचंही मी तुम्हाला खात्री. तो जो ठेकेदार आता हर्षद मोरे, त्याला ह्या 6 महिन्यात किंवा वर्षभरात कोणत्या दुसऱ्या कामाचं पण बिल नाही निघलं? नक्की 100%. तुम्हाला वाटलं तर मी लेखी देतो निघाला असेल तर. आणि ह्याही कामाचं जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल, ती पूर्ण फाईल तुम्हाला गुरुवारी फाईल तुम्हाला देतो आम्ही.
इव्हन टेंडर सगळं त्याचं तुम्ही फाईल देऊन देता का अजून काय? नाही पण सर प्रश्न असा आहे की एखादा आमच्या दलित समाजाबद्दलच ठेकेदार तुमचे किंवा तुमचे अधिकारी हे असा प्रकार का करतात की हा इथला आमच्या बौद्धवाड्याचा निधी कुठेतरी स्मशानभूमीत वापरायचा, कुठेतरी दुसऱ्या गावात वापरायचा, असं काय करतात? मग मला सांगा, याला चपरात बसण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर कारवाई काय केली? त्यांना नोटीस काय काय दिल्या? किंवा त्यांनी जर हे फोटो वगैरे तुम्हाला अशी दिशाभूल करणारे दिले किंवा काय, त्याच्यावर कारवाई काय केली हे आम्हाला पाहिजे. आम्ही त्याला नोटीस दिली. काम तर करणार हे आम्हाला मान्य आहे, आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण सांगितले. तुम्हाला नोटीस दिली का? आपण त्यांची बिलिंग मागून घ्या ठेकेदाराची. आम्ही त्या दुसऱ्या दिवशी सांगतो काय, तुम्ही आलो त्या दिवशी आम्ही फोटो दिले साहेब. या फोटोमध्ये कुठे फोटो पाठवले? आता ह्याच्यात स्पष्ट दिसतंय. चला आम्हाला अक्कल नाही, पण तुम्ही तर सगळे अक्कल हुशार लोक आहेत. रस्त्यामध्ये हे येतं का? नाही ते दिले, ते फोटो सबमिट केले, आम्ही बघितलेच फोटो पाठवले. साहेब साधं काम आहे ना. मी एखादी मुलगी बघायला गेलो आणि मला फोटो आला तर मला लक्षात येतं ना. आता तुम्ही रोडच्या कामाचे फोटो त्यांच्याकडे मागितले, त्यांनी ह्या पायऱ्या पाठवल्या आणि तुम्ही ते ठेवलं आणि एखादा आरटीआय कार्यकर्ता तुम्हाला विचारतो, तुम्ही ते फोटो सरळ जोडून पण देताय. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला रसच नाहीये. जे ऐका ना, माझ्याकडे जे आलं ते मी प्रामाणिकपणे त्यांना देतो. मी तेच म्हणतो, तुमची एक जबाबदारी एका रोडचे फोटो मागायचे, पण त्या रोडच्या आधी तुम्हाला त्यांनी पायऱ्यांचे फोटो दिले. ऐका ना, मग फसवणूक करायचं तर मी काहीच दिलं नसतं. फसवणूक म्हणजे व्यक्तीने ज्यांनी कोणी फसवणूक केली त्याच्यावरती कारवाई म्हणून तुम्ही करू शकले असते की नाही? कारवाईच करतोय आपण. आता बघा, ह्या स्टेजला जेव्हा आम्ही येतोय, जेव्हा हा रस्ता चोरी करतोय, जेव्हा या सर्व गोष्टी आमच्या कानावरती येत आहे, तेव्हा तुम्ही आज बोलतात आम्ही कारवाई करतोय. आमचं म्हणणं आहे की तुम्ही कारवाई द्या माणसावरती, किती दिवसामध्ये करणार आणि काय कारवाई करणार? कारवाई म्हणजे त्याचं ते झालेलं काम आपण तर रिजेक्ट केलेलं आहे. ते रिजेक्ट करणं तुम्हाला, आम्ही जर आवाज तुम्हाला रिजेक्ट करणं केलं. जे काय ते तुम्ही कन्फ्युज करू नका साहेब, एक लक्षात घ्या. पहिले प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही ते कन्फ्युज करू नका. हे जे फालतू फोटो ते पहिले फेकून द्या. आम्ही इथं आलो रस्त्यासाठी. त्यांनी काय केलं, त्यांनी कोण कुठं मेला खपला देश आम्हाला कारवाईचं आम्हाला सांगा. आम्ही काय म्हणतोय, हा रस्ता आहे, हा चोरी गेला. तुम्ही सांगता रस्ता नाही साहेब, त्यांनी स्मशानभूमी बांधली. स्मशानभूमी बांधली नाही बांधली तो त्याचा प्रश्न. त्यांनी तो सोशल वर्क केला का काय केलं देश आम्हाला घेणं देणं नाही. रस्ता जर तुमची वर्क ऑर्डर फेब्रुवारी महिन्यात निघले, 6 महिन्याचा त्यात कालावधी, मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट मध्ये रस्ता झाला नाही, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली? तो रस्ता कुठे आहे? त्या रस्त्याचे पैसे खाल्ले, वाटण्या केल्या, काय केलं त्यात आम्हाला रस नाही. आम्हाला तो रस्ता, ती वर्क ऑर्डर आणि ते फोटोचे आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्ही ह्या रस्त्यासाठी आलोय, तुम्ही सांगता आम्ही आलो कर्जसाठी, तुम्ही सांगता पनवेलचा विषय. असंच झालं ना. त्या स्मशानभूमीचा आमचा संबंध नाही. ते बिल तुम्ही काढलं नाही काढलं, त्यांनी उलट तुम्ही त्याच्यावर आत्ताच्या आत्ता फौजदारी गुन्हा दाखल करा. रोडचं काम आम्ही मागितलं, तो आम्हाला त्या फोटो पाठवली का? या सर्व गोष्टी फ्रॉड झाला एवढं मान्य करताय? संबंधित व्यक्तीने फ्रॉड केला की नाही? लेखी फ्रॉड सगळं रस्त्याच्या फोटो तुम्हाला फोटो त्यांनी चुकीचे दिले. आपण डिमांड केले ती दुसरी आहे, तो डिमांड दाखवतो ती दुसरी आहे. तुम्ही त्या गोष्टीसाठी तुम्ही त्याच्यावर कारवाई करण्यासाठी बंधनकारक आपण त्याच्यावर शहानिशा करण्यासाठीच पाहणी करायला गेलो. तुमची पाहणी झाली ना त्याच्यामध्ये. पाहणी तुम्ही आता आम्हाला सांगा, तुम्ही याच्यामध्ये कारवाई काय करणार? त्याच्याकडून ते काम जे केलेलं आहे ते रिजेक्ट केलंय आणि दुसरी गोष्ट त्याला हे नवीन काम करावं लागेल आणि तुमचे अजून तुम्हाला वाटत अजूनही मी त्याला दंडनीय कारवाई करून टाकतो. 8 दिवसात दंडाचा 8 दिवसामध्ये आम्हाला तुम्ही आता येईल की बघा आम्ही या स्पष्ट सांगतोय, मी त्याला दंड लावू शकतो. आम्ही जिल्हा पोलीस सीओ यांच्याकडे आता उद्या जात आहोत. 8 दिवसाचं अल्टिमेटम आम्ही संबंधित ज्या ह्याच्यामध्ये सर्व तुम्हाला कॉपी देतो जर दंडाचा प्रस्ताव पाठवला. अजून काय नुकसान शासनाचा दंड गरिबाकडून वसूल होतो, 25 वर्षांकडून कधीच होत नाही. दंडाचा विषय असा होतो की एकदा रेशन कार्डाचं रद्द करण्यासाठी, लायसन्स रद्द करण्यासाठी मी गेलो होतो. त्या माणसाने फ्रॉड केला 30 ते 35 लाखाचा, त्याला दंड लावला 7,000 रुपये. असेच भरलं ना कोणी पण. ते नको आम्हाला वर्षानंतर त्या गावाला रस्ते आणि 25 वर्षानंतर तो आल्यावर निधी लगेच उडून जातोय. या सर्व गोष्टीवरती कुणातरी चाप असावं. बघा तुमच्या डिपार्टमेंटला ना, आता आम्ही जर डिप्ले केलोय सर्व माध्यमातून, खूप साहेब भ्रष्टाचार आहे. आम्हाला त्या गोष्टीत काय पाडायचं नाही, परंतु या गोष्टी काम मी करून देतो आणि त्याला तुमचं जर तुम्हाला अजून वाटलं मी त्याला दंडाचा प्रस्ताव पण देतो. सर मला सांगा, तो फौजदारी गुन्ह्याला पात्र आहे का नाही? नाही, ते प्रशासकीय कारण आहे. त्याने एखाद्या ठेकेदारांना तुम्ही XYZ, आता आपल्याकडे कसं सिस्टम आहे जिल्हा परिषदला की ठेका दुसऱ्याच्या नावाने, तुम्हालाही माहिती ठेका असो दुसऱ्याच्या नावाने, काम करतो तिसरा गावातला स्थानिक, असा विषय आहे. फोटो देऊन तुमचे प्रशासन
दिशाभूल केली की हा ना, म्हणून मी कारवाई करता येईल ना? ती कारवाई करतो. माझ्याकडे जेवढे राईट्स आहेत तेवढे याच्यात मी त्याला दंड म्हणलं तर दंड काय जाता आकडा होईच नाही. नाही दंडाची कारवाई आपल्याला नको आहे. आपल्याला असं आहे काम की नसेल आजपर्यंत केलं, आपल्या तर आपण 70-80 लाख त्याला रुपये त्याला आमदार देतोय. आपण 8 दिवसाची त्याला घालवत काम आहे. दिली होती. काम चुकलं, blacklist मध्ये टाकलं पाहिजे. त्याने जर काम नाही ना, किंवा blacklist जर टाकलं, काही घेतलं काय? नाही, हा आमचा ऍक्सेप्ट माहिती केलं यांनी नाही, दिली. तर आपण त्याचा बघा, प्रस्ताव आम्ही घेऊ. तुम्हाला माहिती दिली. संबंधित आज शुक्रवारपर्यंत आम्ही तुम्हाला टाइम त्यांनी दिली. दिली. त्या शुक्रवारपर्यंत तुम्ही आम्हाला त्याचं ज्या थोडंसं अपेक्षेची काम कारवाई केलं असली तर आम्ही दंडाचा प्रस्ताव देतो ते तुमचा. पण तुम्ही म्हणताय बिल नाही काढलं, हा, नाही बाकी काढलं. गोष्टी नाही ती फाईल पण झाल्या, देतो. त्या जर चुकीच्या निघल्या तर आता इथं लाईव्ह चालू आहे. मग समजा सगळ्या क्लेम मग तुम्ही पण सर्व सरकारी होतं. गुन्ह्यामध्ये फसले आहात. आणि रस्ता आम्हाला कसा त्यांनी ते भेटणार? दिले तर टेस्ट रिपोर्ट दिला असणार ना त्याच्या बरोबर. काम झालंच नाही तर टेस्ट रिपोर्ट कुठं कामच चालू नाही. जोपर्यंत- काम चालू नसेल ना ते म्हणतात ना टेस्ट रिपोर्ट दिला याच्या बरोबर. तोपर्यंत 1 रुपये द्या. तुम्ही म्हणले 2 वर्ष तर 2 वर्ष मी बिल ठेवलं. बस अजून काय चालू. पण काम कोण करणार त्याच्यानंतर का? तो काम कोण त्यालाच करणार? काम दिलंय सर. तो काम दुसरा पाहिजे हा आम्हाला. दुसरा माणूस सांगतो. अजून काय करू? आता याच्यामध्ये बघा आम्ही जे काय टेस्ट रिपोर्ट पाहिजे ना. शिवसी करतो, त्यांनी काम दिलं मग तुम्हाला आता त्याच्यानुसारच होतं ना सगळं. घेऊन तुम्हाला जे याला काय आता टेस्ट रिपोर्ट दिलं नाही तर बिलिंग पास झाली नाही त्याची. तुमच्यावर चर्चा करावी येईल. तर आम्ही आलं लक्षात. उपोषणाला बसतो, या गोष्टी कामच आहे. जर तुम्ही आम्हाला बसू चांगल्या नका, प्रकारे- आमचं असं नाही, 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 ऐका, Actually, चांगल्या आजच प्रकारे- ते जे आहे, आजची तयारी- आज victim आहेत ना साहेब, ते आजच उग्र रूपमध्ये काल आले होते. आम्ही सजेशन दिलं काही पहिले शिवसेना ready व्हा. टेस्ट रिपोर्ट लवकर देत नाही तर बंद बोलून करून आपल्या शिवसाहेबांना टेस्ट रिपोर्ट दिला असेल तर बिलिंग निघाली. आम्ही करतोय आणि उपोषणाची तयारी आमची ऑलरेडी झाली. पण त्याच अगोदर तुम्ही जर हा, कारवाई हा, करत हा. असाल तर आम्ही थांबतो. तुम्ही बरोबर आहे. याच्यामध्ये आता आम्ही डिमांड करणार काय करतो ना? कसं आहे, तुम्ही आपल्या समाजाचे आहात हे आम्हाला सगळं माहिती आहे. पण त्या याच्यानुसार आपल्या समाजाचा निधी हडप करण्याचा एखाद्याने प्रयत्न केला, बरोबर. आणि त्या बरोबर आहे, पण त्यातून पण तुम्ही काय- गैरसमजचा विषय तर नाहीये सर. मला सांगा. मी अहो, 25 वर्षात तुम्ही पाहिलं किती सांगताय, 25 वर्षात. आजचा निधी हा थांबले नसते फोटोही ना. नसते. मी सांगतो ना, फोटो येणार नाही तुम्हाला. त्याचं तुम्ही दुसरं काय म्हणता, त्याचं बिलही ते झालं की नाही माझं ते काय म्हणणं आहे, सांगा. साहेब, जर हा निधी गडप करायचा नसता आणि ग्रामपंचायतीचे दाखले होते ना हरवडा त्याच्यात. दाखवलं आणलाय का? कारण ग्रामपंचायतीचे दाखले नाही, मग आमचं म्हणणं तेच आहे, जर त्यांना फसवणूक नसती करायची, हा रोड चोरायचा नव्हता किंवा चोरायचा प्रयत्न नसता करायचा, त्यांनी फोटो नसते पाठवले ना. बरोबर आहे. तो काय बोलला असता, साहेब माझी वर्क ऑर्डर तुम्ही 6 महिन्यापूर्वी दिली, ठीक आहे, माझं मशीन खराब झालं, माझ्या बायकोला कॅन्सर झाला किंवा मी स्वतः लखवा मारलो म्हणून माझ्याकडून काम डिले झाला, त्यांनी तशी रिझन दिली असते. त्यांनी काय केलं, त्या रोडच्या बदल्यात तुम्हाला स्मशानभूमीचे फोटो पाठवले, तुम्ही ते एक्सेप्ट केले. याचा अर्थ काय होतो, का रोड चोरायचा आहे. जर रोड चोरायचा नसता तर स्पष्ट शब्दात तो काय बोलला असता, माझ्या आर्थिक अडचणी आहे, माझ्याकडे मशिनरी नाहीयेत, माझ्याकडे कामगार नाहीत, माझ्याकडून डिले झालाय, मला एक दंड द्या किंवा मला थोडी व्हॅलिडिटी वाढून द्या, मी पुढच्या येणार 4 महिन्यात तुम्हाला पावसाच्या आधी रस्ता बांधून देतो. पण त्यांनी रस्ता न ती कारण न देता त्यांनी तुम्हाला खोटे फोटो पाठवले, तुम्ही ते रेकॉर्डला ठेवले. आता तुम्ही म्हणता का त्याच्यावर आम्ही बिल दिलं नाही, ते आम्ही व्हेरीफाय करू, शिवना पत्र दिलं की जी फाईल दिलं त्यात कळलंच मी त्याला बिल दिलं नाही दिलं की त्याच्या आम्ही सीसी पण आहे ना, मंत्री महोदयाने पण या संबंधित डिपार्टमेंटच्या मंत्री महोदयाला पण आम्ही त्याच्यामध्ये हे करतो. कारण का प्रकरण साहेब बघा, लक्षात घ्या, 30 वर्षानंतर तो पोरगा लढून झगडून आमदारांकडून 70 लाखाचा निधी आणतोय, त्यातला फक्त 10 लाख मिळतोय. तो 10 लाख पण गायब चोरी होण्याच्या मार्गात आहे. म्हणजे 60 लाखासाठी त्यांनी काय तिथं काय फॅरंजली करायचंय का आपल्याला. कुठंतरी काहीतरी याच्यात वास येतो ना जातीवादाचा. मग याला जर काय असंच होत असेल मग हे माणूस तिथं कशाला बसलेत. म्हणून आम्ही जिल्हा लेवलच अजून साहेबांपर्यंत ही गोष्ट आम्ही बोललो, पहिले आमच्या शिष्टमंडळाच्या वतीने जाऊ, काय ती माहिती घेऊ आणि नंतर पक्ष कार्यालय पाठवू. उद्या असं होईल का कुठंतरी एवढा म्हणजे हा विषय 10 लाखाचा हे नाहीये, अशा करोड रुपयाचे निधी चोरले जातील ना. आता हा एक जागृत आहे म्हणून ते कळालं. आणि मग आम्ही पण बघा साहेब, आम्हाला का तुम्हाला अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला त्रास द्यायचा आमचा धंदा नाही. मी स्वतः एज्युकेटेड, सगळे इथं आलेले एज्युकेटेड लोक आहेत, स्वतःचा रोजगार स्वतः करतात. आमच्या कुठेही टेंडर सिस्टीम मध्ये आम्ही नाहीये आणि ते आम्हाला त्याविषयी घेणं देणं पण नाही. त्यामुळे जे गोष्ट झाले त्याचा न्याय मागायला आम्ही आलो. न्याय भेटला तर ठीक, नाही तर तुमच्या सकट आम्ही सगळ्यांना त्या फौजदारी गुन्हा घेऊ. आणि आता इथं वेळ प्रसंगी 100-500 लोक इथं उपोषणाला बसू. काय तुम्हाला कारवाई करायची करा, पोलीस प्रशासनाला आणा तर आर्मीला आणा, आम्हाला त्याशी फरक पडत नाही. आमच्यावर अन्याय झालाय, त्या अन्यायाला आम्हाला न्याय पाहिजे. प्रथम तुमच्या न्याय मागतोय, तुम्ही दिला ठीक, नाही तर मग सगळा जेव्हा पण काय बाजार होईल याच्यामध्ये बघा, आम्हाला जेवढं समजतंय याच्यामध्ये सर्वच लोकांचा कार्यक्रम झालेला दिसतोय. तुम्ही त्या गोष्टीचा तर आम्हाला सर्व प्रति देणारच आहेत, त्याच्यानुसार आम्ही कारवाई काय करायची पुढे आम्ही ठरवतोय. पण उपोषणावरती आम्ही अटलो. जर तुम्ही संबंधित त्या सर्व गोष्टीमध्ये सिस्टीममध्ये जे काय असेल त्या बघा, शेवटी तुमच्याकडे आता परवा
सर्व आमच्या पक्षाची लिगल टीम येणार आहे. त्या संबंधित ज्या आम्हाला क्वेरी पकडतील त्या क्वेरीमध्ये तुम्ही सापडाल, त्या गोष्टी आम्ही करणारच आहे. पण हे चुकीचं झालेलं आहे, हे लक्षात घ्या. तुमच्या म्हणजे एवढ्या सर्व 2023-24 पासून ते आतापर्यंत हे सर्व तुमच्या डोळ्यासमोर आहे. हे प्रकरण तुम्ही कधीच निकाली काढलं पाहिजे होतं. ते फोटो पाहून तुम्ही कारवाई केली. हा एक समजा तो जागृत आहे म्हणून तो बाहेर निघाला. किती प्रकरण आहे तर बघायला गेलो ना साहेब, तर बरेच काय बाहेर निघणार आहे. तर तुम्ही ह्या गोष्टीची दखल घ्या आणि आम्हाला लवकर 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही सांगा तुम्ही काय कारवाई करणार दिली ना तर इतर पूर्ण तालुक्यात प्रयत्न देखील नव्याने काय काय करणार आहे ते आम्हाला, जोपर्यंत तुम्ही कारवाईची आमच्याकडे थोडं काय दाखल करत नाही तोपर्यंत तो रस्ता का तुम्ही करू नका. तुम्ही सर्व गोष्टी दाखवत नाही, आमचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही तो ठेकेदार म्हणून नेमणूक करू नका. ठेकाचा विषय आमच्या हातात नाही आहे ना, ठेका आम्ही नाही देत ना साहेब. तुम्ही तो स्टेज ठेवा त्या कामावर. तुम्ही आता 4 दिवसात त्याचे फोटो आणि उद्या झालं ना. आम्हाला बौद्ध बांधवांना माहित नाही, कोणाला माहिती तिथं हे आले लेआउट करायला, तो ठेकेदार स्वतः आला. आता मला समजलं भांडण झालं. काम वगैरे करायला विजय ढोसर आणि सरपंच रवींद्र कुंभार हे तिथं लेआउट घेत आहे त्या रोडचं. त्यांचा आता संबंध काय लेआउट? ठेकेदाराला आता आम्ही स्वतः बोलून त्याला लेआउट द्यायला लागेल ना आपल्याला. त्या ठेकेदाराला तर काम तुम्ही द्यायचं नाही, त्याच्यावरती कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ऐका दुष्कोणी असेल जोपर्यंत ह्याच्यातला आम्ही सखोल चौकशीपर्यंत आम्हाला जोपर्यंत न्याय किंवा आमचा समाज तुम्ही त्यांना नोटीस काढली आम्हाला करून द्या. तो कोणाला त्यांनी जे काम करा तिथे लोक गेले तशी तुम्ही लिगल नोटीस काढली का? हर्षद मोरे जो ठेकेदार आहे का तुम्ही 6 महिना किंवा 1 वर्ष झाला तुम्हाला वर्क ऑर्डर देऊन तो रोड तुम्ही बनवला नाही. आपण तुमच्या बाजूने आता आम्ही आमचा पाठ सोडला, तुमच्या जागेवर आम्ही बसून विचार करतो बाबा 1 वर्ष झाला वर्क ऑर्डर देऊन तुम्ही अजून काम चालू नाही केलं. ती नोटीस काढली का तुम्ही? दाखवा. हे किती तारखेला काढले? पाहणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे आता रिसेंटली बातमी केल्यानंतर पाहणी झाली ना त्या दिवशी, त्याची बातमी झाली त्याच्यानंतरच तुम्ही कारवाई केली, तेव्हापर्यंत काही नाही. त्या दिवशीच बातमी आली. मग असं तुमचा टाइम पिरियड काहीच नाहीये का? एखादी वर्क ऑर्डर समजा 1 वर्ष झाली ते 24 मार्च 25 मार्च पर्यंत आपल्याला टाइम पिरियड असतो. म्हणजे 25 मार्चच्या आत आपण संपवतो. आपण तिथं फेब्रुवारी 24 होतो. हा ना, मग 24 होती ना ती. 6 महिने त्याला समजा मुदत होती. 6 महिने नंतर आता 24 6 महिन्यानंतर काहीच कारवाई नाही तुमच्याकडून नाही. आपण त्यांनी फोटो दाखवले त्यामुळे ते इलेक्शन पिरियड मध्ये रावसाहेबांनी त्यांनी फोटो दाखवले त्यामुळे आपण त्याला नोटीस काढली नाही. म्हणून प्रत्यक्ष जेव्हा जागेवर गेलो तेव्हा ते काम नव्हतंच ना तिथे. प्रत्यक्ष तुम्ही आता गेले ना 1 वर्ष. बरोबर. पण कामाचा विषय वेगळा आणि फोटो वेगळे दिले तरी तुम्ही जरा स्पष्ट काय लिहिलंय? सदर कामास विलंब झाल्यास सदर कामाची निधी व्यापक अखर्चित राहिल्यास यासाठी आपण पूर्णपणे जबाबदार राहाल. तसेच कारणामाचे अटी व क्षतिपूर्त न झाल्यास आपणावर पुढील कारवाईसाठी विभागीय कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात येईल याची नोंद घ्या. मग याच्यावरती तुम्ही काय केलं? विभागीय केली त्यांनी काम जर नाही केलं तर त्याला सपोर्ट झालं ना. तुम्ही सांगा ना 8 दिवसाचा तुम्हाला त्याला पिरियड द्यायची गरज नव्हती, कारण ज्या माणसांनी जर तुम्हाला ऑलरेडी फसवलंय तुम्ही त्याला परत सांगत ते काम तूच कर. फोटोचा उल्लेखच नाही का? तुम्ही बघता त्याच्यामध्ये सर्व गोष्टी तुम्ही बघा. याच्यामध्ये आम्हाला तुमचा वास वाटतोय. तुम्ही तर ह्या गोष्टी जर तुम्ही पारदर्शक काम करत असाल तर ठीक आहे, नाही तर बघा तुम्ही जे काय आम्ही गोष्टी करणार आहेत संविधान दिलेल्या नियमानुसार आम्ही आंदोलन करणार आहे. मी तेच बोलतोय. प्रति द्यायची तुम्ही द्या, पत्र आपला तुमचं देऊन टाक आणि उपोषणाची तयारी करून घ्या. कुठे पत्र देऊन टाक. इथं प्रश्न एक उपस्थित होतो, फक्त आपल्या समाजाचे निधी का खायला बघतात ही लोक. आणि जर आता आपण यांना चपराक नाही दिली ना तर 100% हे पुढे असंच चालू राहील आणि अधिकारी त्या लोकांना असे पाठीशी घालत राहणार. बस एवढंच काम होणार आहे. म्हणजे आपण कष्ट करून निधी आणायचे, निधी घेण्याचं काम हे अधिकारी वर्ग मिळून सगळे करणार. तो रस्त्याचा काय थांबवा. ती डबलची गाडी पण यायला नाही पाहिजे. तर आम्ही सगळे समाज बांधव इथे येऊन आम्ही सरळ इथे बसू. आजच येणार होतो पण साहेबांनी जोपर्यंत हर्षद मोरे त्याच्या संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावरती तुम्ही कायदेशीर कारवाई करणार नाही तोपर्यंत तिथे तो काम चालू राहील. आणि आम्हाला समाधानकारक अशी कारवाई नाही करणार. ही चुकी आमची आहे का? ही चुकी आमची आहे का? पेपरामध्ये बातमी नसती आली तर तुमची 12 फेब्रुवारीची नोटीस निघली नसती. त्या मार्च मध्ये निधी परत गेला असता. बातमी आली नाही आली तरी आम्ही जेव्हा तुम्ही 12 तारखेला का नोटीस काढली? 4 तारखेला पाणी झाले.
मग ती यांची बातमी ज्यावेळेस पेपरमध्ये बातम्या आल्या त्याच्या आधीची कारवाई तुमची काहीच दिसत नाही ना साहेब? नाही मार्चपर्यंत लॅब्स वगैरे कसं आहे ना त्या गोष्टीचा आम्ही बघू काय करायचं आहे ती जबाबदारी तुमची आहे. तुम्ही कारवाई लवकर करा. तो लॅब झाला तर अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये जेवढे लागतील तुम्ही जर बौद्धवाड्यांचा वस्ती असं पळून येणार लागू नाही होतो 50-54 मधला निधी. अहो साहेब कुठला पण असू द्या ना, तुम्ही निधीच खाताय ना. आंबेडकर स्मारक योजनेतून जे काम प्रस्तावित केलेलं आहे तो विषय तो निधी समाज कल्याणचा आहे आपल्याला. हे जे आहे 50-54 जे आहे ग्रामीण मार्गावरच काम करावं लागतं. लक्षात आम्हाला जे काय आता आम्ही तुमच्या सोबत तुम्हाला जे करायचं मी तुम्हाला दिलेला शब्द की मी तुम्हाला त्याचा प्रस्ताव तोपर्यंत तुम्ही तिथला आणून देतो. तुम्ही 2 दिवसात कारवाई करा. आम्हाला जसं वाटतं उद्या कारवाई करा, आज करा, उद्या करा, परवापासून काम चालू करा. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, पण आम्हाला कारवाई पाहिजे त्या व्यक्तीवर. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.